अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने दिनांक 5 मार्च 2026 रोजी आझाद मैदान येथे जुनी पेन्शन लक्षवेधी धरणे आंदोलन अत्यंत यशस्वी झाले। सदर आंदोलनास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार ज.मो. अभ्यंकर, आमदार विक्रमजी काळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किरण सरनाईक, आमदार अभिजित वंजारी तसेच पेन्शन लढ्याचे संगीताताई शिंदे, प्रशांत पगार यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारून न्यायिक मागण्या सविस्तर जाणून घेतल्या। पेन्शन पीडित बांधव, मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, अनेक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने आझाद मैदानवरती उपस्थित होते। आंदोलन खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरलं, कारण बहुसंख्य शिक्षक आणि पदवीधर यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण करून पुढील रणनीती जाहीर केली। आमदार विक्रम काळे यांनी संघटनेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून नेहमीच संघटनेच्या मदतीस तयार असल्याचे जाहीर केले। सर्वच आमदारांनी लवकरच यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत संघटनेच्या न्याय मागण्या पोहोचविण्याचे आश्वासित केले। संघटनेबरोबर मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सचिव यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले। शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्याबरोबर मंत्रालय येथे सविस्तर चर्चा करून निवेदन दिले। चर्चेमध्ये राज्याध्यक्ष विजय शिरोळकर, सचिव भास्कर देशमुख, कोषाध्यक्ष तानाजी शेळके, राज्य समन्वयक रणजित तावरे यांनी भाग घेतला। मंत्री महोदय यांनी हा प्रश्न वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवून बैठक घेण्याचे आश्वासित केले। शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी चुकीची माहिती मंत्री महोदयांना सांगत आहेत, सत्य माहिती लपवण्याचा प्रयत्न करत आहेत। याबद्दल अध्यक्षांनी शिक्षण मंत्र्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली। सदर चर्चेचा वृत्तांत संघटनेने शिक्षक आमदार महोदयांच्याकडे मांडला असून पीडितांना न्याय द्यावा ही आग्रहाची मागणी केली आहे। 26/2/2026च्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालपत्रामध्ये प्रशासनाने चुकीची माहिती न्यायालयात सादर केल्यामुळे न्यायालयाने 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। याची माहिती चर्चेदरम्यान दिली। 2005 पूर्वी नियुक्त बांधवांच्या बाबतीत 1 महिन्यामध्ये अपेक्षित निर्णय नाही झाला तर आमरण उपोषणाचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी तन मन धन अर्पण करून सर्व शक्तीनिशी लढा देत असल्याचे प्रकर्षाने जाणवले। सदर आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर, कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम, उपाध्यक्ष संपर्क कदम, सचिव भास्कर देशमुख, सहसचिव सुनील कांबळे, तानाजी शेळके, मारुती खेडकर, निशिकांत कडू, राजू लहासे, डॉक्टर गोविंद गोडसे, प्राध्यापक रणजित तावरे, प्राध्यापक मधुकर कांबळे आदींनी केले। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।